आणि एक महत्त्वाची बातमी आहे, गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आपला उमेदवार बदलण्याची शक्यता आहे। भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांना विचारणा झाल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। आत्राम हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत असं देखील सूत्रांकडून कळत आहे। आत्राम लोकसभा लढवण्यास इच्छुक, पण भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास त्यांनी नकार दिल्याची माहिती देखील आता समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्यासोबत आहेत। गजानन, धर्मराव बाबा आत्राम हे अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री आहेत, मात्र त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नक्कीच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी वेळोवेळी गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु तो मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे, तिथे भाजपचे विद्यमान खासदार आहे। त्यामुळे आता भाजपनं एक असा प्रस्ताव दिल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे दादा गटाकडे की धर्मराव बाबा आत्राम यांना कमळावर म्हणजे भाजपच्या तिकिटावर गडचिरोली मतदारसंघातून लढवावं, परंतु अजितदादा या प्रस्तावाला अजूनही तयार नसल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। एकूणच जी परिस्थिती आहे, जे सर्वे झाले त्यानुसार गडचिरोलीतला उमेदवार बदलण्याची तयारी भाजपनं सुरू केलेली आहे आणि पर्याय म्हणून इतर उमेदवारांची चाचपणी सुरू केलेली आहे। त्यामध्ये मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचं सुद्धा नाव आहे, पण ती जागा भाजपला सुटणार, त्यामुळे भाजपची इच्छा आहे की धर्मराव बाबा आत्राम यांनी कमळावर भाजपच्या तिकिटावर ती निवडणूक लढवावी। तसा प्रस्तावही भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी अजितदादा गटाकडे दिल्याची माहिती आहे, परंतु दादा अद्यापही आपला एक आदिवासी नेता भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून देण्यास तयार नसल्याची माहिती आहे। एकूणच लोकसभा निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे। माहितीच्या उमेदवार जाहीर होईल। गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकावरचा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे। तो मतदारसंघ आपल्या ताब्यात राहावा म्हणून वेळोवेळी जे सर्वे आले त्यानुसार वेगवेगळे उमेदवारांची चाचपणी भाजपने सुरू केलेली आहे। त्यातलं एक महत्त्वाचं नाव मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचं आहे। त्यांना विचारणाही भाजपकडनं करण्यात आलेली आहे। नक्कीच गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।